आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सह्याद्री सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेत अवैध ठरलेल्या 10 उमेदवारांच्या अपिलावरील निकाल आज जाहीर झाला असून सत्ताधारी गटाचे विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे, तर विरोधी गटाचे निवास थोरात व अन्य 8 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत। अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी संजीव कुमार सिद्रुक यांनी काही अर्जावर हरकती आल्यानंतर जगदाळे थोरात यांच्यासह 10 जणांचे अर्ज अवैध ठरवले होते। या निर्णयाविरोधात या 10 जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक पुणे यांच्याकडे अपील केले होते। यावर 13 मार्चला सुनावणी झाली व आज अंतिम निर्णय जाहीर झाला असून यामध्ये जगदाळे वगळता इतर 9 जणांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत। दरम्यान वैध 214 उमेदवारांपैकी 4 उमेदवारांनी आत्तापर्यंत माघार घेतली आहे।